श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुंदुरा परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरिताई बोलणं श्री स्वामी समर्थ. बघा, आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरातलं देवघर हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये देवघर हे असलंच पाहिजे. ज्या घरामध्ये देवघर नसतं ते घर स्मशानासारखं मानलं जातं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामुळं आपल्या घरामध्ये देवघर हे असलं पाहिजे. तर ते देवघर आपल्या घरात कसं असलं पाहिजे याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. आपल्या घरामध्ये जे देवघर असतं ते देवघर आपल्याला लाकडाचंच पाहिजे आहे. संगमरवरी किंवा इतर कुठल्या दगडाचं ते आपल्याला अजिबात नसावं. आपल्या घरातलं देवघर हे लाकडी असावं. त्याचबरोबर ते लाकूड शिसमचं असावं. त्याचबरोबर सागाचं असावं. अशा पद्धतीचं लाकूड आपण आपल्या देवघरासाठी वापरू शकतो. अशा पद्धतीचं देवघर आपण आपल्या घरामध्ये आणू शकतो. खूप चांगल्या प्रकारचं देवघर असतं हे. त्यामुळे आपण हेच देवघर वापरायचं असतं. हे अशा पद्धतीचं देवघर 17 बाय 17 इंचाचं, त्याचबरोबर 21 बाय 21 इंचाचं, त्याचबरोबर 25 बाय 25 इंचाचं अशा पद्धतीचं ते देवघर असावं. ते देवघर आपलं जसं आपल्या घराला आय व्यय असतं त्याच पद्धतीचं आपल्या देवघराला पण तसं आय व्यय असलंच पाहिजे. तर त्यासाठी आपण अशा 21 बाय 21 25 बाय 25 अशा इंचाचं देवघर आपण आपल्या घरामध्ये आणायचं आहे. तर ते देवघर आणल्यानंतर आपल्याला ते कसं असलं पाहिजे, त्याला किती पायऱ्या असल्या पाहिजे. तर आपल्याला ते देवघर आणल्यानंतर ते 3 पायऱ्याचं तरी असलं पाहिजे किंवा 5 पायऱ्यांचं तरी असलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं दोन्ही प्रकारचं तुम्ही घेऊ शकता. ज्यांच्याकडे ज्यांनी समजा 5 पायऱ्यांचं देवघर आणलेलं आहे त्यांचं अतिउत्तम आहे. ज्यांच्याकडे 3 पायऱ्यांचं देवघर आहे त्यांचंही खूप छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तर ते देवघराची मांडणी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, तर पहिल्या पायरीवरती आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपण ठेवला गेला पाहिजे. मूर्ती असली तरी चालेल, मागे मूर्ती ठेवा. मूर्तीच्या पुढे श्री स्वामी समर्थ मागे फोटो ठेवा आणि पुढे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवा. अशा पद्धतीने ठेवलं तरी चालतं. किंवा ज्यांच्याकडे नुसती मूर्तीच आहे त्यांनी मूर्ती ठेवा. ज्यांच्याकडे नुसता फोटोच आहे त्यांनी फोटो ठेवा. पण पहिल्या पायरीवरती आपल्या महाराजांचं अधिष्ठान असलं पाहिजे. त्याच्यानंतर कसं दुसऱ्या पायरीवरती आपण काय ठेवायचं आहे तर महाराजांच्या दक्षिण साईडला म्हणजे महाराजांची जी महाराज बसले आहेत आपल्याकडे तोंड करून समजा, तर त्यांच्या दक्षिण साईडला आपल्याला आपल्या कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे. आणि महाराजांच्या उत्तर दिशेला आपल्याला कुलदेवाचा टाक ठेवायचा आहे. कुलदेवाच्या टाकाच्या साईडलाच भैरवनाथांचा टाक पण आपल्याला ठेवायचा आहे. अशा पद्धतीचे आपल्याकडे 3 टाक असायला हवेत. त्याचबरोबर आपलं जे तिसरी पायरी आहे तर तिसऱ्या पायरीवर आपण काय ठेवलं पाहिजे, तर दक्षिणेकडे डाव्या सोंडीची गणपतीची मूर्ती आपण ठेवली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या शेजारी आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवली पाहिजे. त्याचबरोबर बाळकृष्णाच्या शेजारी आपण एका तांदळाच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेची आपण मूर्ती ठेवली पाहिजे. तर त्याचबरोबर त्याच्या पुढं जे ठेवायचं आहे ते आपल्याला शंकराची पिंडी, आपल्याला महादेवाची पिंडी आपल्याला ठेवायची आहे. ती पिंडी सिंगल असली पाहिजे. त्याच्यावर ना नंदी ना नाग असा विना नागाची आणि नंदीची आपल्याला ती पिंड ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपली ही 3 पायरीची आपल्याला अशी मांडणी करायची आहे. आणि जर तुमचं 5 पायऱ्यांचं देवघर असेल तर त्याच्या खालच्या पायरी 4थ्या पायरीवरती आपल्याला ज्यांचे पारंपरिक म्हणजे पहिल्यापासून चालत आलेली पद्धत आहे त्यांच्या घरामध्ये पितरांचे टाक ठेवण्याची, तरच तुम्हाला ते पितरांचा टाक 4थ्या पायरीवर ठेवायचा आहे. ज्यांच्याकडे परंपरा नाही आहे त्यांनी नवीन स्वतःच्या मनाने कुठल्याही प्रकारचं हे न करता आपण मनाने ते पितरांचे टाक ठेवायचे नाहीत. जर तुमचे पूर्वज जर ठेवत असतील तरच तुम्हाला ते पितरांचे टाक त्या 4थ्या पायरीवरती ठेवायचे आहेत. आणि 5व्या पायरीवरती तुम्हाला आपल्याला जे श्रीयंत्र आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे ते श्रीयंत्र आपल्याला ते 5व्या पायरीवरती ठेवायचे आहेत. श्रीयंत्र हे आपल्याला आपण ज्या साईडला कुलदेवी दक्षिणेकडे आपण कुलदेवी ठेवलेली आहे तर त्याच साईडला आपल्याला खाली पिवळ्या आसनावरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. आणि उत्तर दिशेला पांढऱ्या आसनावरती आपल्याला रुद्रयंत्र ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवघराची पूर्ण रचना करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर आपण आपल्या देवघराची रचना केलेली असेल तर कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्या
आपल्याला आपलं आयुष्य जगत असताना येत नाहीत. बऱ्याच अडचणी आपल्या अशाच दूर झालेल्या असतात. कारण आपल्या देवघरातलं देवघर जर व्यवस्थित असेल, तर आपल्या आयुष्य बऱ्याचपैकी व्यवस्थित चाललेलं असतं किंवा चालायला पाहिजेच. कारण बघा बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच घरांमध्ये ज्या गोष्टी आपल्याला देवघरात ठेवायच्या नसतात, त्या पण गोष्टी आपण देवघरामध्ये ठेवून देतो. त्याही मूर्ती आपण ठेवून देतो. कधी-कधी तर असं होऊन जातं, की ज्या देवांची आवश्यकता आपल्याला असते, ज्या देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो, तेच देव आपल्या देवघरामध्ये नसतात आणि बाकीचे सर्व देव गोळा करून आपण आपल्या देवघरामध्ये ठेवलेले असतात. तर अशा पद्धतीची चूक आपल्याला न करता आपण जे देव आपल्याला आवश्यक आहेत तेच देव आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत. गणपती झालं, त्याचबरोबर बाळकृष्ण झालं. बाळकृष्णाच्या शेजारी आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. तीही आपल्याला तांदळाच्या वाटीत ठेवायची आहे आणि ते तांदळाची जे वाटी आहे ती पौर्णिमेला, दर पौर्णिमेला ते तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरे तांदूळ आपल्याला भरायचे आहेत आणि आपण जे काढून घेतलेले तांदूळ आहेत त्या तांदळाचं आपण काय करायचं, तर त्याची खीर करायची आणि तो प्रसाद अन्नपूर्णा मातेचा प्रसाद म्हणून आपण तो ग्रहण करायचा. तर अशा पद्धतीने ते दर पौर्णिमेला त्यातले तांदूळ तुम्ही ते हे करू शकता, चेंज करू शकता आणि चेंज केलेल्या तांदळाची तुम्ही खीर करून ते प्रसाद म्हणून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने ही आपली व्यवस्थितरित्या आपली देवघराची मांडणी आहे. त्याचबरोबर आपले जे समजा 3च आपल्याकडं पायऱ्या आहेत आणि आपल्याकडं श्रीयंत्र पण आहे, तर मग श्रीयंत्र आहे, रुद्रयंत्र आहे, तर मग ते कुठं ठेवायचं? समजा चौथी पायरी आपल्याकडे पितरांचे टाक पण नाही येतं. मग आपण विचार करतो की आपण 3च पायऱ्यांचं देवघर घेऊयात. तर मग काय करायचं? ते पूर्ण तुमची मांडणी आहे अशी करून घ्यायची आणि जे फक्त श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र जे आहे ते काय करायचं, की जे कुलदेवी आणि कुलदेवीचे जे टाक आपण ठेवलेले आहेत दुसऱ्या पायरीवरती, तर त्याच कुलदेवीच्या टाकाच्या समोर तुम्ही श्रीयंत्र पिवळ्या आसनावर ठेवू शकता आणि जे रुद्रयंत्र आहे ते खंडोबाच्या टाकाच्या समोर तुम्ही पांढऱ्या आसनावर ठेवू शकता. अशा पद्धतीने ही मांडणी केली तरी चालेल. म्हणजे जागा पुरली नाही, व्यवस्थित जागेची ॲडजस्टमेंट झाली नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही ते जागेची ॲडजस्टमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला देवघराची केंद्रानुसार रचना करायची आहे. खूप योग्य पद्धतीने आपल्याला ही केंद्रानुसार रचना सांगितलेल्या आहे. बऱ्याच गोष्टी, बऱ्याच अडचणी आपल्या ह्या मांडणीने दूर झालेल्या असतात. तर त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपलं देवघर असलं पाहिजे. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी करते. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.